आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अधिक मास निमित्तानं आयोजित श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा भागवताचार्य आदिनाथ महाराज हार्दे यांच्या काल्याच्या कीर्तनानं समारोप झाला आहे। 25 वर्षांची अखंड परंपरा सुरू ठेवत यावर्षी देखील राहुरी शहरामधील जोगेश्वरी आखाडा ग्रामस्थांनी अधिक महिन्यानिमित्तानं हनुमान मंदिर या ठिकाणी श्री संत तुकाराम गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं। शुक्रवारी 5 जून ते शुक्रवारी 12 जून या कालावधीमध्ये या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। सप्ताहामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 7 ते 8 विष्णू सहस्त्रनाम आणि हनुमान चालिसा, सकाळी 8 ते 12 श्री तुकाराम गाथा पारायण, संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 7 ते 9 हरिकीर्तन आणि रात्री 11 ते 2 हरिजागर अशा स्वरूपाचे दैनंदिन उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। त्याचप्रमाणे भाविक भक्तांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। सप्ताहाच्या दरम्यान विविध महाराजांचे प्रवचन या ठिकाणी घेण्यात आलं आहे। ग्रामस्थांच्या वतीनं दररोज संत पूजन देखील करण्यात आलं। त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीनं महिला भगिनींसाठी रांगोळी स्पर्धा आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। सप्ताहाच्या दरम्यान दीप प्रज्वलन देखील आयोजित करण्यात आलं होतं। काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली आहे। यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष सचिन भोंगळ यांनी सप्ताहासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले। सप्ताह कमिटीवरती दाखवलेला विश्वास याबद्दल सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानलेत। जन्मादशतोन वराड इतरत चार्तेषु बिंदस्वराट तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र तिसर्गुर्मुषा धान्मान स्वेन सदा निरस्तकोकम सत्यम परम धीमहि। योगेश्वरी आखाडा या ठिकाणी हा अधिक मासानिमित्त जो सप्ताह होतो, या सप्ताहामध्ये आज 24 वर्ष पूर्ण झाली। म्हणजे 3 वर्षातून एकदा हा सप्ताह होतो, असे 8 सप्ते या ठिकाणी झाले। आणि या सप्ताहाची सुरुवात आमच्या गावचे भीष्माचार्य डवले नाना, त्याचप्रमाणे राहुरी कारखान्याचे माजी चेअरमन रामभाऊ डवले यांच्या अधिपत्याखाली याची सुरुवात झाली। आणि आज त्या सुरू झालेल्या सप्ताहामध्ये आज उच्चांक गाठलेला आहे। आज छोटंसं लावलेलं रोपटं त्याच्यामध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर झाला आणि एवढं भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी झाले। कालाच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली। अधिक मास सप्ताहानिमित्ताने मारुती मंदिर येथे हा सप्ताह आयोजित झालेला होता। जोगेश्वरी आखाडा या पावनभूमीमध्ये श्री संत
तुकाराम महाराजांच्या गाथा पारायणाने या सप्ताहाची सुरुवात झाली आणि हा प्रचंड असा भव्य दिव्य सप्ताह आज समाप्तीकडे जातो आहे. या सप्ताहासाठी संपूर्ण सप्ताह कमिटीचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह केला ते म्हणजे आमचे आदिनाथ महाराज हरदे, आमचे मार्गदर्शक रेवणनाथ भोंगळ, शिवाजी आप्पा डवले, बाळासाहेब इरुळे, बाळासाहेब डवले, राजू येवले आणि आमचा सर्वच मित्रपरिवार. ह्या सर्वांनी अथक प्रयत्न करून हा सप्ताह यशस्वीतेकडे नेला. त्याबद्दल मी सर्वांचं कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या अधिक मास सप्ताहानिमित्त आम्ही काल दीपवंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्यानिमित्तानं 15 मुलींनी या ठिकाणी रांगोळीमध्ये सहभाग घेतला. आम्ही या ठिकाणी 5 बक्षिसं काढले होते. आदरणीय कैलासवासी चांगदेवराव भोंगळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर 5 बक्षीस आमच्या नगरसेविका मनीषाताई भोंगळ यांनी या ठिकाणी दिली. त्यानंतर आज सांगता समारंभ होता. त्यावेळी हरिभक्त परायण आदिनाथ महाराज हरदे यांचं कालच कीर्तनही आज सांगता झाली. मोठ्या ग्रामस्थ मोठ्या उत्स्फूर्तपणे या सप्ताहामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला. त्यानिमित्तानं सर्व ग्रामस्थांचं मी आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय श्रीराम. महेश दाने, सी 24 तास, राहुरी.